श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 4.4 पाहणार आहोत आणि त्यामधील क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. ह्या आधीचे 2 क्वेश्चन्स आहेत ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3 त्यामधील फर्स्ट बघा. If A into Y plus Z is equal to B into Z plus X is equal to C into X plus Y and out of A, B, C no two of them are equal, then show that. म्हणजे इथं if जर सांगितलेलं आहे, हे जर असं असेल, अजून काय A, B, C आहेत, ह्याच्यामधले म्हणजे no two of them are equal, म्हणजे 2 आहेत ते इक्वल नाहीत, तर शो दॅट आपल्याला प्रूफ काय करायचं आहे. y मायनस झेड अपॉन ए इंटू बी मायनस सी इज इक्वल टू झेड मायनस एक्स अपॉन बी इंटू सी मायनस ए इज इक्वल टू एक्स मायनस वाय अपॉन सी इंटू ए मायनस बी. आता ते कसं प्रूफ करायचं ते बघूया आपण. ओके, फर्स्ट आपल्याला काय गिवन हे जे दिलेलं आहे ते लिहूया. म्हणजेच काय, नो काय दिलेले, नो टू ऑफ ए बी सी आर काय इक्वल. ओके, त्यामुळे काय होणार आहे, तर बी मायनस सी, सी मायनस ए आणि ए मायनस बी ह्याच्या व्हॅल्यू आहेत त्या म्हणजे 0 नसणार आहेत. ओके, देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ each of A minus B, B minus C आणि काय C minus A is not 0. ओके, आणि आपल्याला गिवन काय हे दिलेलं आहे ते लिहूया आपण. A y plus z is equal to B z plus x is equal to C x प्लस वाय. आता आपल्याला ह्याला काय ए बी सी न डिवाइड करायचं आहे. ओके, म्हणजेच काय होणार आहे, त्यामुळं वाय प्लस झेड ए आहे इथं, राईट, अपॉन ए बी सी इज इक्वल टू बी झेड प्लस एक्स अपॉन ए बी सी इज इक्वल टू सी एक्स प्लस वाय अपॉन ए बी सी. आपण काय केलेलं आहे, डिवायडेड बाय ए बी सी. ओके, राईट. तर त्यामुळं कसं होणार आहे बघा, आता हे ए वरती खाली आलेलं आहे त्यामुळं सेम कॅन्सल झालेलं आहे. इथं बी बी कॅन्सल झालेलं आहे, इथं सी सी कॅन्सल झालेलं. त्यामुळं काय राहते आता, y प्लस झेड अपॉन बी सी इज इक्वल टू झेड प्लस एक्स अपॉन ए सी इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन काय ए बी राहिलेलं आहे. ओके, आणि आता आपल्याला इथं काय इक्वल रेशिओचा थेरम यूज करायचा आहे. ओके, बाय द थेरम ऑन इक्वल रेशिओज. त्यामुळे आता इच रेशिओज आता बघूया काय होणार आहे. इच रेशिओज बघा, आता आपल्याला फर्स्ट कोणतं घ्यायचं आहे, तर तुम्ही बघितलं तर इथं वरती बघितलं तर काय आहे, ह्याचं दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं की ए बी होत आहे मायनस ए सी होत आहे, राईट. म्हणजे ए बी आणि ए सी हे काय दोन्ही मायनस करावे लागणार आहेत. त्यामुळं आपलं हे दोन्ही म्हणजे दोन्हीचं हे केलं मायनस केलं की वाय मायनस झेड वरती भेटणार आहे आपल्याला. ओके, त्यानुसार आता बघा काय होतं आहे, इज इक्वल टू या दोन्हीचं मायनस वरती अगोदर करूया. म्हणजेच एक्स प्लस वाय मायनस झेड प्लस एक्स अपॉन ए बी मायनस ए सी.
ओके, त्यामुळे आता हे ब्रॅकेट फर्स्ट आपण काय काढूया. मग काय होणार आहे, एक्स प्लस वाय मायनस एक्स आणि मायनस प्लस काय होणार आहे, इथं मायनस होणार आहे, मायनस एक्स. ओके, आणि इथं बघा आता ए आपण कॉमन घेऊ शकतो ह्यामध्ये, त्यामुळे ए कॉमन घ्यायचं आहे आणि बी मायनस सी करायचं आहे. ओके, त्यामुळे आता बघा इथं प्लस मायनसच्या सेम टर्म कोणत्या आहेत, तर एक्स एक्स आलेला आहे, त्यामुळे हे काय कॅन्सल होणार आहे. त्यामुळे काय आता इथं राहत आहे, तर वाय मायनस झेड अपॉन ए आणि बी मायनस सी. ओके, आणि ह्याला आपण काय इक्वेशन 1 मानूया. ठीक आहे, आता सेकंड रेशिओ आता आपण घेऊया, बघूया. अल्सो इच रेशिओ, आता तुम्ही वरती इथं जर बघितलं तर बघा आता काय होतं, इथं बी सी मायनस बी याचा आपल्याला मायनस घ्यावं लागणार आहे. बी सी म्हणजे आता कोणतं होतंय, बी सी आणि ए बी, म्हणजे आधी फर्स्ट हे घ्यावं लागणार आहे मायनस हे. ओके, म्हणजे बघा आता हे आधी म्हणजेच वाय प्लस झेड मायनस ए बी, म्हणजे हे घ्यावं लागणार आहे एक्स प्लस वाय. ओके, आणि काय बी सी मायनस ए बी. आता इज इक्वल टू, बघा आता काय होतं, आपण साईन आहे ते इथं घेते मी, ब्रॅकेट आहे ते आपण काय काढूया, म्हणजेच काय वाय प्लस झेड मायनस एक्स आणि मायनस प्लस मायनस होणार आहे, मायनस वाय अपॉन बी सी मायनस ए बी. ओके, इज इक्वल टू, आता इथं सेम टर्म प्लस मायनसच्या कोणत्या आलेल्या आहेत, तुम्ही बघितलं तर ह्या आलेल्या आहेत, राईट. कोणत्या आलेल्या आहेत, तर वाय आलेले आहेत. ओके, त्यामुळे हे राहिलेले टर्म कोणते आहेत, झेड मायनस एक्स आणि इथं बी आहे ते आपण काय कॉमन घेऊ शकतो, बी आणि सी मायनस ए, आणि ह्याला काय आता इक्वेशन सेकंड. नंतर आता बघा अजून दुसरं कोणतं घेऊ शकतो आपण, अँड इच रेशिओ. आता थर्ड तुम्ही बघितलं तर वरती काय आहे, सी ए, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं की सी ए आणि मायनस सी बी होणार आहे. त्यामुळं कोणतं टर्म घ्यायचं आहे, सी ए आणि मायनस सी बी, म्हणजे हे मायनस हे आपल्याला घ्यावं लागणार. ओके, म्हणजे बघा आता झेड प्लस एक्स मायनस वाय प्लस झेड अपॉन, आता कोणतं हे घेतलं होतं, राईट, ए सी मायनस बी सी. आता आपण फर्स्ट काय ब्रॅकेट हे काढूया, म्हणजेच झेड प्लस एक्स मायनस वाय आणि मायनस प्लस मायनस होतं आहे, त्यामुळे मायनस झेड अपॉन, आता ह्याच्यामध्ये बघा सेम कोणता आलेला आहे, तर सी आलेला आहे, त्यामुळे काही सी कॉमन घेऊया, सी ए मायनस बी. ओके, आणि आता बघा कोणतं जाते सेम टर्म, हे जाते झेड जाते प्लस मायनस. ओके, हे जाते, त्यामुळं काय राहते याचं एक्स मायनस वाय अपॉन सी ए मायनस बी, आणि काय थर्ड इक्वेशन आलं. ओके, आता 1 2 3 वरून, फ्रॉम इक्वेशन 1 2 आणि 3, इक्वेशन 1 2 3 वरून आपल्याला जे काही प्रूव्ह करायचं होतं ते आपण केलेलं आहे. वाय मायनस झेड अपॉन काय ए बी मायनस सी इज इक्वल टू झेड मायनस एक्स अपॉन बी सी मायनस ए इज इक्वल टू एक्स मायनस वाय अपॉन सी ए मायनस बी. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 मधील सेकंड बघा, इफ एक्स अपॉन 3x मायनस वाय मायनस झेड इज इक्वल टू वाय मायनस वाय अपॉन 3y मायनस झेड मायनस एक्स इज इक्वल टू एक्स अपॉन 3x मायनस एक्स मायनस वाय अँड x प्लस वाय प्लस झेड इज नॉट इक्वल टू 0,
देन शो दॅट द व्हॅल्यू ऑफ इच रेशिओ इज इक्वल टू 1. म्हणजे आपल्याला इफ हे जर असं असेल आणि x प्लस वाय प्लस झेड इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे 0 नसेल तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, तर व्हॅल्यू ऑफ इच रेशिओ म्हणजे प्रत्येक रेशिओची व्हॅल्यू काय आहे, इक्वल टू 1 आहे. हे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. ओके, फर्स्ट बघा खूप म्हणजे सोपा आहे, स्टेप बाय स्टेप फक्त करत जायचं आहे. आपल्याला काय हे जे गिवन दिलेलं आहे ते आपण फर्स्ट लिहून घेऊया. x अपॉन 3x मायनस y मायनस z इज इक्वल टू y अपॉन 3y मायनस z मायनस x इज इक्वल टू z अपॉन 3x मायनस x मायनस y. ओके, आपल्याला काय हे गिवन दिलेलं आहे. आणि आता आपल्याला इथं काय करायचं आहे, इक्वल रेशिओचा थेरम यूज करायचा आहे. ओके, बाय द थेरम ऑन इक्वल रेशिओज. मग इच रेशिओ कसं होणार आहे आता बघा, म्हणजे ह्या तिन्हीचंही काय आता आपल्याला ॲडिशन करायचं आहे. ओके, म्हणजे x प्लस वाय प्लस झेड अपॉन इज इक्वल टू, आता ह्या तिन्हीचंही डिनॉमिनेटरचं काय आपण प्लस करूया. म्हणजेच काय होत आहे बघा, आता 3x मायनस वाय मायनस झेड प्लस 3y मायनस झेड मायनस एक्स आणि हे काय प्लस 3x मायनस राईट 3x मायनस एक्स मायनस वाय. ओके, आता बघा आपल्या टर्म कोणत्या कॅन्सल होतात ते आपण बघूया. ओके, आता कोणत्या टर्म, 3x आणि 3x ही आता दोन्हीही काय प्लसच्या, 2 मिनिटं आधी आपण काय x एका साईडला घेऊया. x प्लस वाय प्लस झेड अपॉन हे काय टर्म x आपण काय सुरुवातीला एका साईडला घेऊया. ओके, मी इथं 3z आहे, ॲक्च्युली 3xy इथं झेड येते, झेड राईट, झेड 3z. ओके राईट, आधी काय आपण x च्या टर्म लिहून घेऊया 3x. ओके, आता मायनस, आता अजून x बघा किती येतात, तर 1 आणि 2 म्हणजेच काय 2x होते राईट. आणि आता yच्या टर्म आपण लिहूया, आता कुठं इथं y येते प्लस 3y. ओके, आणि मायनस आता y इथं एक टर्म आली आणि इथं y म्हणजे मायनस मायनस म्हणजे मायनस 2y होणार आहे. ओके, आता झेडच्या टर्म म्हणजे प्लस 3z, अजून झेड बघा किती येते, इथं मायनस झेड आणि मायनस झेड म्हणजे मायनस 2z. ओके, त्यामुळे आता बघा आता काय काय कॅन्सल होते ते आपण बघूया. x प्लस वाय प्लस झेड अपॉन आता 3x मायनस 2x म्हणजे फक्त x राहणार आहे राईट, आणि 3y मायनस 2y म्हणजे फक्त y राहणार आहे, आणि इथंही 3z मायनस 2z म्हणजे फक्त काय z राहणार आहे राईट. म्हणजे सेम टर्म आलेले आहे दोन्हीही न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला, म्हणजे ह्याचा आपण डिव्हिजन केलं की ओन्ली 1 येणार आहे राईट. म्हणजे आपल्याला प्रूफ करायला काय सांगितलेलं होतं ते आपण काय केलेलं आहे. ओके, आता थर्ड बघा, इफ ax प्लस by अपॉन x प्लस वाय इज इक्वल टू bx प्लस az अपॉन x प्लस z इज इक्वल टू ay प्लस bz अपॉन y प्लस z and x प्लस y प्लस z is not equal to 0, then show that each ratio is a plus b upon किती 2.
ओके, आपल्याला काय इफ जर हे असं असेल आणि एक्स प्लस वाय प्लस झेड हे 0 नसेल तर आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, तर इच रेशिओ इज ए प्लस बी अपॉन 2. ओके, आता बघा ते कसं प्रूफ करायचं ते. फर्स्ट आपल्याला हे गिवन दिलेलं आहे, ॲज इट इज आपण लिहून घेऊया. म्हणजेच ए एक्स प्लस बी वाय अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू बी एक्स प्लस ए झेड अपॉन एक्स प्लस झेड इज इक्वल टू ए वाय प्लस बी झेड अपॉन वाय प्लस झेड. आपल्याला काय हे गिवन दिलेलं आहे. ओके, आता आपल्याला इथं कोणता थेरम यूज करायचा आहे, तर इक्वल रेशिओचा. बाय द थेरम ऑन इक्वल रेशिओज काय होणार आहे, इच रेशिओ म्हणजे आपल्याला ह्याचं काय तिन्हीचं आता ॲडिशन करायचं आहे. म्हणजेच आता बघा न्यूमेरिटरला काय फर्स्ट ह्या सगळ्याचं ॲडिशन करूया. म्हणजेच ए एक्स प्लस बी वाय प्लस बी एक्स प्लस ए झेड प्लस ए वाय प्लस बी झेड अपॉन. ओके, अपॉन आता ह्या तिन्हीचं ॲडिशन. एक्स प्लस वाय प्लस एक्स प्लस झेड प्लस वाय प्लस झेड. ओके, आता बघा काय होणार आहे वरती आता न्यूमेरिटरला. ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर काय होते, तर फर्स्ट आहे ते आपण काय एक्सच्या टर्म आहेत ते आधी लिहूया आणि नंतर वायच्या नंतर झेडच्या. ओके, आता ही एक्सच्या म्हणजे एक्स बी एक्स, ए एक्स प्लस बी एक्स, नंतर वायच्या म्हणजे बी वाय ए वाय प्लस बी वाय. आधी ए वाय लिहूया, ए वाय प्लस बी वाय. ओके, तसंच आता कशाच्या झेडच्या टर्म म्हणजेच कोणत्या आता ए झेड प्लस बी झेड, ए झेड प्लस बी झेड. ओके, आणि हे काय आता एक्स अगोदर लिहूया. म्हणजेच एक्स म्हणजे काय 2x होणार आहे, राईट. 2x प्लस वाय 2y होणार आणि झेड 2z होणार. ओके, 2z इज इक्वल टू. आता बघा नेक्स्ट काय होतं, तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर आपण एक्स कॉमन घेऊ शकतो एक्स प्लस बी एक्स मध्ये, राईट. म्हणजे एक्स ए प्लस बी. तसंच आता ह्याच्यामध्ये काय वाय कॉमन घेऊ शकतो, वाय मग काय राहतंय ए प्लस बी, राईट. आणि ह्याच्यामध्ये काय झेड कॉमन घेऊ शकतो, झेड ए प्लस बी. ओके, आता अपॉन. आता ह्याच्यामध्ये काय 2 कॉमन घेऊ शकतो, राईट. 2x प्लस वाय प्लस झेड. ओके, आता बघा आपल्याला काय करायचं आहे, ए प्लस बी तुम्ही बघितलं तर हे तर काय सेम टर्म आलेले आहेत, त्यामुळे हे काय एकदाच घ्यायचे आहे ए प्लस बी. आणि कोणती राहते आता एक्स प्लस वाय प्लस झेड, एक्स प्लस वाय प्लस झेड, राईट. का तर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर हीच टर्म येणार आहे, राईट. आणि अपॉन 2x प्लस वाय प्लस झेड. ओके, त्यामुळे ह्या दोन्ही न्यूमेरिटर आणि डिनॉमिनेटरला सेम टर्म आलेले आहेत, त्यामुळे ह्या काय कॅन्सल होणार आहेत. त्यामुळे आपलं काय राहणार आहे ए प्लस बी अपॉन 2, राईट. म्हणजे आपल्याला प्रूफ करायचं काय होतं, देअरफॉर इच रेशिओ इज इक्वल टू काय ए प्लस बी अपॉन 2. हे काय आपण प्रूफ केलेलं आहे. ओके, आता फोर्थ बघा.
इफ y plus z upon a is equal to z plus x upon b is equal to x plus y upon c, then show that x upon b plus c minus a is equal to y upon c plus a minus b is equal to z upon a plus b minus c. आपल्याला इथं सांगितलेलं आहे जर हे असं असेल तर आपल्याला हे काय प्रूव्ह करायचं आहे. ओके, फर्स्ट आपल्याला हे दिलेलं आहे, ह्याच्या सहाय्याने काय ह्याचा यूज करून आपल्याला हे प्रूव्ह करायचं. त्यामुळे हे गिवन दिलेलं आहे ते ॲज इट इज लिहून घेऊया. y प्लस झेड अपॉन ए इज इक्वल टू झेड प्लस एक्स अपॉन बी इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन सी. आपल्याला हे गिवन दिलेलं आहे. ओके, आता इथं इक्वल रेशिओच्या थेरमनुसार बाय द थेरम ऑन इक्वल रेशिओज. आता इच रेशिओ म्हणजे आता बघा, आता हा आपण काय हा फर्स्ट आहे, हा रेशिओ घेऊ. ओके, त्याचं कसं होणार आहे, फर्स्ट आता आपण जे खाली आहे ते लिहून घेऊया, म्हणजे वरती काय लिहायचं ते तुमच्या लक्षात येईल. b प्लस सी मायनस ए. ओके, आता b म्हणजे हे तर काय लिहायचं आहे, झेड प्लस एक्स, झेड प्लस एक्स. आता हे साईन प्लसचं आहे. सीच्या वरती काय एक्स प्लस वाय आहे, एक्स प्लस वाय, आणि नंतर मायनस साईन आहे, राईट, आणि नंतर ए आहे, म्हणजेच काय वाय प्लस झेड, वाय प्लस झेड. ओके, नंतर बघा आता हे ब्रॅकेट आहे ते आपण काय काढून टाकूया. म्हणजेच कसं होतं आहे, झेड प्लस एक्स प्लस वाय मायनस वाय, आणि इथं मायनस प्लस आहे त्यामुळे इथं काय मायनस होत आहे झेड, राईट, आणि अपॉन बी प्लस सी मायनस ए. आता ह्यामधील बघा टर्म कोणत्या प्लस मायनसच्या सेम टर्म आहेत त्या कोणत्या कॅन्सल होतात, तर ही एक टर्म सेम आहे प्लस मायनसची आणि ही एक, त्यामुळे हे काय दोन कॅन्सल झालं. त्यामुळे इथं राहिलेलं आहे 2x, राईट, अपॉन काय b प्लस सी मायनस ए, आणि आपण ह्याला काय इक्वेशन फर्स्ट मानूया. ओके, आता सेकंड रेशिओ बघूया. अगेन इच रेशिओ इज इक्वल टू, आता ह्याचं आपण बघूया, राईट, म्हणजे आता खालचं सी प्लस ए मायनस बी. आता सी म्हणजेच आता काय आहे तर एक्स प्लस वाय, हे आपण काय लिहून घेऊया आधी, एक्स प्लस वाय प्लस ए, एच्या वरती काय वाय प्लस झेड, म्हणजेच वाय प्लस झेड, आणि इथं आता मायनस साईन येते, आणि बी म्हणजेच काय आता झेड प्लस एक्स लिहायचं आहे, झेड प्लस एक्स. ओके, आता बघा आपण हे काय ब्रॅकेट आहेत ते काय काढून घेऊया. म्हणजेच कसं होतं आहे, एक्स प्लस वाय प्लस झेड मायनस झेड, आणि इथं मायनस प्लस आहे मायनस आलं आहे त्यामुळे, राईट, मायनस एक्स अपॉन सी प्लस ए मायनस बी. आता इथंही प्लस मायनसच्या कोणत्या टर्म आहेत सेम असणाऱ्या, तर ही एक आहे, राईट, आणि एक्सची एक आहे, म्हणजे इथं राहते काय तर 2y अपॉन सी प्लस ए मायनस बी, आणि आपण काय हे सेकंड इक्वेशन सेकंड मानूया. आता अल्सो इच रेशिओ, आता कोणता तर एक्स कोणता राहिलेला आहे आपला, हा, राईट, हा राहिलेला आहे. म्हणजे आता खाली बघा काय येतंय ते ए प्लस बी मायनस सी. आता ए म्हणजे वाय प्लस झेड प्लस बीच्या तिथं काय लिहायचं आहे आता झेड प्लस एक्स, आणि मायनसचं साईन, राईट, इथं मायनसचं आहे त्यामुळे मायनस, सीच्या वरती आहे एक्स प्लस वाय,
आता नेक्स्ट आपण हे ब्रॅकेट आहे ते काढून घेऊया. y प्लस झेड प्लस एक्स मायनस एक्स आणि इथंही मायनस प्लस आहे मायनस होणार आहे मायनस वाय अपॉन ए प्लस बी मायनस सी. ओके. आणि आता बघा कोणत्या टर्म सेम प्लस मायनसच्या आहेत तर एक्स एक्स आहे आणि कोणती वाय वाय आहे. त्यामुळे इथं काय येणार आहे 2z अपॉन ए प्लस बी मायनस सी आणि याला काय आपण आता इक्वेशन 3 मानूया. इक्वेशन 3 मानलं आणि फ्रॉम 1 2 अँड 3 म्हणजे इक्वेशन 1 2 आणि 3 वरून काय झालेलं आहे 2x 1 काय आहे इक्वेशन 2x अपॉन बी प्लस सी मायनस ए इज इक्वल टू सेकंड आहे इक्वेशन 2y अपॉन सी प्लस ए मायनस बी इज इक्वल टू थर्ड आहे 2z अपॉन ए प्लस बी मायनस सी. राईट. आणि आता आपल्याला वरचं सेम येण्यासाठी वरची जी टर्म सेम आपल्याला म्हणजे प्रूफ करायचं आहे ते सेम येण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर 1/2 न म्हणजे हे करावं लागणार आहे मल्टिप्लाइंग करावं लागणार आहे. राईट. मल्टिप्लाइंग each ratio by 1/2. ओके. तसं जर केलं आता इथं 1/2 न मल्टिप्लाय केलं 2 काय कॅन्सल होतात सगळीकडं. राईट. त्यामुळे मग नंतर काय राहणार आहे ओनली एक्स अपॉन बी प्लस सी मायनस ए इज इक्वल टू वाय अपॉन सी प्लस ए मायनस बी इज इक्वल टू झेड अपॉन ए प्लस बी मायनस सी. आपल्याला हे काय प्रूफ करायचं होतं आपण हे काय केलेलं आहे. ओके. आता फिफ्थ बघा इफ 3x मायनस 5y अपॉन वाय झेड प्लस 3y इज इक्वल टू एक्स प्लस 5z अपॉन वाय मायनस 5x इज इक्वल टू वाय मायनस झेड अपॉन एक्स मायनस झेड देन शो दॅट एव्हरी रेशिओ इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. हे जर असं असेल तर आपल्याला प्रूफ करायचं आहे एव्हरी रेशिओ काय असणार आहे एक्स अपॉन वाय असणार आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू. ओके. आता बघा तुम्ही इथं काय आहे फर्स्ट आपण हे ॲज इट इज लिहून घेऊया. ओके. 3x मायनस 5y अपॉन 5z प्लस 3y इज इक्वल टू एक्स प्लस 5z अपॉन y मायनस 5x इज इक्वल टू y मायनस z अपॉन x मायनस z. आता तुम्ही बघितलं तर ह्या टर्ममध्ये आपल्याला काय न्यूमॅरेटर आणि डिनॉमिनेटर ह्याला काय 5 न आपल्याला काय हे करावं लागणार आहे मल्टिप्लाय करावं लागणार आहे. त्यामुळे इथं काय येणार आहे तर 5z येणार आहे इथं 5y येणार आहे. राईट. आणि प्लस मायनसच्या टर्म झाल्यामुळं काय होणार आहे तर ह्या टर्म कॅन्सल होणार आहे. इथंही तसंच होणार आहे इथं 5x येणार इथं 5z येणार त्यामुळे काही टर्म कॅन्सल होणार. राईट. आता बघूया आता आपल्याला काय करायचं ओनली ह्या टर्मला काय 5/5 न आपण हे काय मल्टिप्लाय करूया. 3x मायनस 5y अपॉन 5z प्लस 3y इज इक्वल टू बघा आता कसं होतं आहे एक्स प्लस 5z अपॉन वाय मायनस 5x. आता आपण हे केलं 5 इंटू 5 घेतलं की काय होणार 5/5 इथं घेतलं की काय होणार आहे 5y मायनस इथं काय येणार आहे 5z. राईट. आणि इथंही 5x मायनस 5z होणार आहे का तर ह्याला आपण काय केलेलं आहे हे काय मल्टिप्लाय केलेलं आहे 5/5. ओके. हे काय मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके. आता आपल्याला काय इथं इक्वल रेशिओचा थेरम यूज करायचा आहे बाय द थेरम
ऑन इक्वल रेशिओज. मग काय होणार आहे, इच रेशिओज. बघा आता काय होतं, ह्या तिन्हीचं काय आता ॲडिशन आपल्याला करायचं आहे. ओके, म्हणजे काय होते 3x मायनस 5y प्लस x प्लस 5z प्लस 5y मायनस yz अपॉन आता ह्या तिन्हींचं. ओके, म्हणजे काय 5z प्लस 3y प्लस y मायनस 5x प्लस 5x मायनस 5z. ओके, आता हे ब्रॅकेट आहेत ते काय आपण काय काढून टाकूया. म्हणजे कसं होतंय बघा, 3x मायनस 5y प्लस x प्लस 5z राईट प्लस 5y आणि प्लस मायनस मायनस होते मायनस yz. ओके, इथंही 5z प्लस 3y प्लस y मायनस 5x प्लस 5x मायनस 5z. ओके, आता तुम्ही बघितलं तर प्लस आणि मायनसच्या कोणत्या कोणत्या टर्म आले म्हणजे सेम आलेले आहेत बघा. y ही टर्म आलेली आहे, अजून नाही वाय वाय आलेली आहे आणि ही झेड झेड आलेली आहे राईट. म्हणजे काय ओनली एक्सची टर्म इथं राहिलेली आहे आणि इथं खाली तुम्ही बघितलं तर ही प्लस आणि मायनसची आलेली आहे. इथंही एक्सची टर्म आलेली आहे आणि इथं काय वायची टर्म राहिलेली आहे. ओके, म्हणजे काय होणार आहे इथं 3x प्लस 4 प्लस एक्स म्हणजेच काय 4x अपॉन 3y प्लस y म्हणजेच काय 4y राईट. आणि 4 4 कॅन्सल होणार आहे त्यामुळं x अपॉन y येणार आहे. ओके, आपल्याला काय व्हॅल्यू काय म्हणजे हे करायची होती x अपॉन y आहे हे काय प्रूव्ह करायची होती, आपण काय केलेली आहे. ओके, आता क्वेश्चन नंबर 4 बघा, त्यामधील फर्स्ट आहे 16x² मायनस 20x प्लस 9 अपॉन 8x² प्लस 12x प्लस 21 इज इक्वल टू 4x मायनस 5 अपॉन 2x प्लस 3. आता अशा पद्धतीची क्वेश्चन्स आपण 4.3 मध्ये पाहिली आहेत. आता ह्यामध्ये काय फर्स्ट आपल्याला डिसाईड करावं लागणार आहे की x इज इक्वल टू 0 आहे का, म्हणजे x इज नॉट इक्वल टू 0 आहे ते. ओके, बघा आता फर्स्ट हे ॲज इट इज लिहून घेऊया आपण. 16x² मायनस 20x प्लस 9 अपॉन 8x² प्लस 12x प्लस 21 इज इक्वल टू 4x मायनस 5 अपॉन 2x प्लस 3. आता लेटस फर्स्ट डिसाइड whether x is equal to 0 or x is not equal to 0. आणि आता if x is equal to 0 जर घेतलं तर काय आता LHS म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय येणार आहे 9/21 इज इक्वल टू 9/21 आणि RHS ला काय येणार आहे तर 5/3 राईट मायनस 5/3 येणार आहे. आणि ह्याचा आता रेड्यूस फॉर्म केला की 3 3 9 3 7 21 म्हणजे LHS ला 3/7 आलं, RHS ला मायनस 5/3 आलं. त्यामुळे ह्या दोन्ही व्हॅल्यू काय सेम नाहीत. त्यामुळं काय होत आहे तर देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. त्यामुळं काय x इज नॉट इक्वल टू 0. ओके, म्हणजे जर सेम असती व्हॅल्यू तर x इज इक्वल टू 0 आलं असतं. आता आपल्याला x इज इक्वल टू काय ते काढावं लागणार आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, आपल्याला ह्या दोन टर्म आहेत ह्या सेम कराव्या लागतात. त्यासाठी आपल्याला ह्या साईडला काय
न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपल्याला 4x न मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ओके, म्हणजे 4x न मल्टिप्लाय केलं तर इथं काय येणार आहे 16, 4 4 ज 16 म्हणजे 16x स्क्वेअर आणि मायनस इथं काय येणार आहे 5 4 ज 20 म्हणजे 20x म्हणजे ह्या दोन टर्म सेम होतात. तसंच इथंही ह्या दोन टर्म आहेत ह्या सेम होतात जर आपण 4x न मल्टिप्लाय केलं तर. ओके, त्यामुळे आपण आता डायरेक्ट तसं करूया. इथं आता बघा काय होत आहे 16x स्क्वेअर हे ॲज इट इज आहे असं लिहून घ्यायचं आहे मायनस 20x प्लस 9 अपॉन 8x स्क्वेअर प्लस 12x प्लस 21 इज इक्वल टू आता आपण 4x ने ह्याला मल्टिप्लाय करूया 4x मायनस 5 अपॉन 4x 2x प्लस 3 आपण काय केलेलं आहे याचं मल्टिप्लाइंग काय केलेलं आहे ऑफ सेकंड रेशिओ हा आहे ना ऑफ सेकंड रेशिओ बाय 4x. ओके, मग कसं होणार आहे बघा देअरफॉर 16x स्क्वेअर मायनस 20x प्लस 9 अपॉन 8x स्क्वेअर प्लस 12x प्लस 21 4 4 ज 16 म्हणजे 16x स्क्वेअर मायनस 5 4 ज 20 आणि 20x. ओके, आणि 4 2 ज 8 आणि x इंटू x एक्सचा स्क्वेअर आणि 4 3 ज 12 आणि x. ओके, तुम्ही बघितलं तर ह्या टर्म आता काय सेम झालेले आहेत राईट. आता इथं आपल्याला काय करायचं आहे तर थेरम ऑफ इक्वल रेशिओज ह्याचा यूज करायचा आहे का तर आपल्याला ह्या काय टर्म बऱ्याच आपल्याला कॅन्सल करायचे असतात. आता बघा बाय द थेरम ऑफ इक्वल रेशिओज त्यानुसार काय होतंय आता इच रेशिओ इज इक्वल टू आता बघा आपल्याला काय करावं लागणार आहे तर ह्या दोन्हींचं काय म्हणजे सबस्ट्रॅक्शन करावं लागणार आहे. आता इथं सम करायचं का सबस्ट्रॅक्शन ॲडिशन की सबस्ट्रॅक्शन कशावर डिपेंड असतं तर टर्म जातात का ह्यावरती. आता इथं ॲडिशन करून टर्म जात नाही त्यामुळं आपल्याला काय सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. ओके, आता बघा कसं होतं आहे त्यामुळं 16x स्क्वेअर मायनस 20x प्लस 9. ओके, आणि नंतर काय हे घेऊया आपण प्लस 16x स्क्वेअर मायनस 20x. ओके, मायनस घ्यायचं आहे हे मायनस 16x स्क्वेअर मायनस 20x प्लस 9 मायनस 16x स्क्वेअर मायनस 20x म्हणजे ह्या दोन्हीचं आधी काय आपण काय केलं सबस्ट्रॅक्शन. आता ह्या दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन करूया अपॉन 8x स्क्वेअर प्लस 12x प्लस 21 मायनस 8x स्क्वेअर प्लस 12x. ओके, त्यामुळे आता बघा काय होतं आहे आता आपण हे काय जे ब्रॅकेट आहेत त्या काढून घेऊया त्यामुळे साईन इथं चेंज होणार आहेत. 16x स्क्वेअर मायनस 20x प्लस 9 मायनस 16x स्क्वेअर. आता इथं मायनस मायनस आहे त्यामुळे इथं काय प्लस होणार आहे प्लस 20x अपॉन काय आता 8x स्क्वेअर प्लस 12x प्लस 21 मायनस 8x स्क्वेअर आणि इथं मायनस प्लस आहे त्यामुळे इथं मायनस होणार आहे मायनस 12x. आता तुम्ही बघा कोणत्या टर्म सेम आहेत आणि प्लस मायनस चिन्ह आहेत तर 16x स्क्वेअर 16x स्क्वेअर का तर इथं प्लस आहे इथं मायनस आहे. तसंच 20x मायनस आहे 20x इथं प्लस आहे त्यामुळे हेही कट होतं आहे राईट. इथं फक्त काय 9 राहतं आहे. तसंच इथं खाली डिनॉमिनेटरला बघा 8x स्क्वेअर इथं प्लस आहे इथं मायनस आहे त्यामुळे हे काय कट होतं आहे. तसंच 12x प्लस मायनस असल्यामुळे हेही कट होतं आहे
त्यामुळे इथं आपला ॲन्सर काय राहिलेला आहे तर 9/21. राईट, म्हणजेच काय राहतंय तर 3/3 जर आपण भाग घालवला तर 3 9 आणि 3 7 21, म्हणजेच 3/7. ओके. आता बघा, सगळ्यात सुरुवातीला सेकंड रेशिओ आहे कोणता 4x - 5/2x + 3. हे इज इक्वल टू आता आपण काढलेला रेशिओ म्हणजेच 3/7. आता ह्याचं काय आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, म्हणजेच काय होणार आहे 7 4x - 5 इज इक्वल टू आता ह्याचं आणि ह्याचं म्हणजेच 3 2x + 3. आता 7 4 28x - 7 5 35 इज इक्वल टू 3 2 6 म्हणजे 6x + 3 3 9. ओके. आता आपण हे x आहेत एका साईडला करूया, म्हणजेच 28x. आता इथं प्लस असतं, इकडं गेलं की मायनस, म्हणजेच -6x इज इक्वल टू 9. इथं मायनस आहे, इकडं गेलं की काय ते प्लस होतं, म्हणजेच +35. म्हणजेच आता बघा किती येतंय ते 28 - 6 म्हणजे किती होतंय तर 22 होतंय इज इक्वल टू आता 35 + 9 केलं की 44 होते. ओके. त्यामुळं x इज इक्वल टू 44. आता इथं मल्टिप्लिकेशनमध्ये असतं, इकडं गेलं की ते काय डिव्हिजनमध्ये होतं, त्यामुळं 44/22. त्यामुळं 22 डायरेक्ट भाग जातं, 22 1 22 22 2 44, म्हणजेच x इज इक्वल टू 2 आलेला आहे. राईट, म्हणजे ॲन्सर काय आलं तर देअरफोर 2 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. ओके. तसंच आपण ह्यातील आता काय सेकंड बघूया काय आहे ते. सेकंड बघा, 5y² + 40y - 12/5y + 10y² - 4 इज इक्वल टू y + 8/1 + 2y. आता जसं आपण फर्स्ट केलं तसंच हेही सेकंड करायचं आहे. फर्स्ट आपल्याला हे काय डिसाईड करायचं आहे की म्हणजे इथं आता y आलेला आहे, y इज इक्वल टू 0 की y इज नॉट इक्वल टू 0. ओके. आता त्यासाठी हे काय ॲज इट इज आपण ॲन्सरमध्ये लिहून घेऊया. 5y² + 40y - 12/5y + 10y² - 4 इज इक्वल टू y + 8/1 + 2y. ओके. आता let us first decide whether काय y आहे इथं y इज इक्वल टू 0 और y नॉट इक्वल टू 0. हे काय आपण काय डिसाईड करूया. आता इफ y इज इक्वल टू 0 जर असं असेल तर आता LHS किती येणार आहे बघा. LHS इज इक्वल टू -12/-4 -12/-4 येणार. आणि RHS किती येणार आहे बघा. आता काय आलेलं आहे इथं RHS इज इक्वल टू 8 आले, 8/1. राईट, इथं हे नंबर 8 आणि 1 आलेले आहे, त्यामुळं 8/1. राईट, म्हणजे आता आपण इथं बघा अजून रेड्यूस फॉर्म करू शकतो याचा. 4 1 4 4 3 12. राईट, म्हणजे हे काय दोन्ही सेम आलेलं नाही. LHS आलेले आहे -3/-1 आणि RHS आलेले आहे 8/1. त्यामुळे देअरफोर LHS इज नॉट इक्वल टू RHS, म्हणजेच काय होणार आहे y इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे आता आपल्याला बघावं लागणार आहे y म्हणजे काय व्हॅल्यू येते ते. ओके. आता ते बघण्यासाठी आपल्याला ह्या दोन टर्म आहेत ह्या सेम कराव्या लागणार आहेत.
राईट. आता तुम्ही बघितलं तर इथं वाय आहे आणि इथं 5y आहे, म्हणजेच आपल्याला 5yचा स्क्वेअर आहे. ह्या टर्मला आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या रेशिओला तर 5y मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ओके, न्यूमॅरेटरलाही आणि डिनॉमिनेटरलाही. त्यामुळे ह्या दोन टर्म आहेत ह्या काय सेम होतात ह्याच्या. आता बघूया कसं करायचं ती. देअरफोर हा जो रेशिओ आहे तो आपण ॲज इट इज लिहूया. 5yचा स्क्वेअर प्लस 40y मायनस 12 अपॉन 5y प्लस 10yचा स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू. आता कशानं करायचं आहे, आपण म्हणालो होतो 5yनं. 5y आणि y प्लस 8 आणि 5y 1 प्लस 2y. ओके, आपण काय केलेलं आहे, मल्टिप्लाइंग सेकंड रेशिओ बाय 5y. ओके, आता त्यामुळे बघा कसं होतंय ते. आता करूया आपण ह्याचं. हे फर्स्ट आहे, हे ॲज इट इज आपण काय लिहून घेऊया. म्हणजेच आता 5yचा स्क्वेअर प्लस 40y मायनस 12 अपॉन 5y प्लस 10yचा स्क्वेअर मायनस 4. ओके, म्हणजेच इज इक्वल टू बघा आता इथं काय आहे 5, इथं काहीच नाही, म्हणजे 5yचा स्क्वेअर येणार आहे. ह्याचं मल्टिप्लिकेशन करून 5yचा स्क्वेअर आणि 5 8चं किती होत आहे तर 40. ओके, 40 आणि हे काय y अपॉन. आता बघा ह्याचं नाही ह्याचं मल्टिप्लिकेशन 1 ना ह्याला मल्टिप्लिकेशन म्हणजे 5yच येणार आहे. आणि 5 2 10 आणि y इंटू y म्हणजेच काय yचा स्क्वेअर. ओके, आता इथं आपल्याला काय इक्वल रेशिओचा थेरम यूज करायचा आहे. बाय द थेरम ऑन इक्वल रेशिओज. आता त्यानुसार बघा काय होतं आहे, तर इच रेशिओ इज इक्वल टू. आता इथं आपल्याला काय ह्या दोन्हीचं सबट्रॅक्शन आणि खाली दोन्हीचं सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. म्हणजेच 5yचा स्क्वेअर प्लस 40y मायनस 12 आणि मायनस 5yचा स्क्वेअर प्लस 40y आणि खाली अपॉन 5y प्लस 10yचा स्क्वेअर मायनस 4 मायनस 5y प्लस 10yचा स्क्वेअर. ओके, आता आपण हे काय करूया, तर ब्रॅकेट आहे ते काय काढून टाकूया. 5yचा स्क्वेअर प्लस 40y मायनस 12. आता मायनस 5yचा स्क्वेअर आणि मायनस प्लस मायनस होतं. ओके, त्यामुळं 40 मायनस घेतलं साईन 40y. आता इथंही काय आपण आता हे काढून टाकूया, बघूया काय काय जाते. 5y प्लस 10yचा स्क्वेअर मायनस 4 मायनस 5y आणि मायनस प्लस मायनस होते मायनस 10yचा स्क्वेअर. आता बघूया आपण कोणत्या कोणत्या टर्म कॅन्सल होतात. सेम टर्म 5y स्क्वेअर आणि 5y स्क्वेअर आलेले आहेत आणि प्लस मायनस साईन आलेले आहे, त्यामुळं हे काय कट होत आहे. नंतर प्लस आणि मायनसचं 40y आलेलं आहे, त्यामुळे हेही कट होते. आणि इथं तुम्ही बघितलं तर प्लस आणि मायनसचं हे आलेलं आहे, त्यामुळे हेही काय 5y ही कट होते. तसंच 10y स्क्वेअर प्लस मायनस आलेलं आहे, त्यामुळे हे दोन्ही कट होते. त्यामुळे राहिलेले फक्त नंबर्स आहेत ओनली. कोणते आहेत, मायनस 12 अपॉन मायनस 4. ओके, म्हणजेच आता ह्याचा रेड्यूस फॉर्म 4 1 4 4 3 12 म्हणजेच काय -3 अपॉन 1. राईट. म्हणजेच हे काय असणार आहे, तर आपला सेकंड रेशिओ फर्स्टला कोणता आहे, तर y प्लस 8 अपॉन काय 1 प्लस 2y. ओके, आता आपण ह्याचं काय
क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. ओके, ह्याचं आणि ह्याचं, ह्याचं आणि ह्याचं, म्हणजेच काय होतं आहे 1y + 8 इज इक्वल टू ह्याचं आणि ह्याचं, म्हणजेच -3 1 + 2y. आता त्यामुळं बघा नेक्स्ट कसं होतं आहे, ह्याचं आणि ह्याचं म्हणजे काय, आता 1 मल्टिप्लाय केलं की ॲज इट इज आहे येणार आहे. देअरफॉर y + 8 इज इक्वल टू ह्याचं आणि ह्याचं आता मल्टिप्लिकेशन, म्हणजेच आता बघा इथं साईन आहे ही कट होणार आहे राईट, कारण वरती खाली दोन्हीकडे आले त्यामुळे ही साईन नसणार आहे. 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे 6y होणार आहे. ओके, आता आपण y एका साईडला घेऊया. म्हणजे बघा कसं होतंय y - 6y इज इक्वल टू काय होणार आहे 3 - 8. ओके, म्हणजेच काय आता y - 6y म्हणजे काय -5y होणार आहे. ओके, इथं 1 असतं काही नसतं म्हणजे, आणि 6 - 1 केलं की 5 येणार आहे. साईन मोठ्या संख्येचं म्हणजेच मायनस इज इक्वल टू इथंही प्लस मायनस मायनस होणार, आणि साईन मोठ्या संख्येचं म्हणजेच मायनस चिन्ह, आणि 8 - 3 केलं की 5 होते. ओके, म्हणजेच y इज इक्वल टू -5 अपॉन -5, म्हणजेच आता हे काय कट होतात आणि y इज इक्वल टू काय होते तर 1 होते राईट. आणि देअरफॉर बघा आता आन्सर 1 is the solution of the given equation. ओके स्टुडंट्स, आपलं अशा पद्धतीने काय 4.4 शिकून कंप्लीट झालं आहे. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.